कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे मानवी संवेदनांना हादरवणारी घटना उघडकीस आली आहे। खंडणीसाठी अपहरण करून एका व्यावसायिकाचा अमानुष छळ करत खून केले असल्याची संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाची लाट उसळली। भरतेश टोपगोंडा वय वर्ष 42 हे भाजीपाला व्यवसाय करत होते। रात्री उशिरा त्यांचे अपहरण करण्यात आले आणि कुटुंबियांकडे 25 लाखाची खंडणी मागण्यात आली। नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला, मात्र दरम्यान आरोपीने त्यांच्यावर क्रूर अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे। प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की भरतेश यांना निर्दयीपणे मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या शरीरावर विजेचे शॉक देऊन छळ करण्यात आला। या अमानुष अत्याचारानंतर त्यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यांचा मृतदेह गावाजवळील शेतात टाकून देण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी दानोळी येथील 2 संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अपहरणाची माहिती वेळेत मिळूनही तातडीने हालचाली न झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजगीचे वातावरण आहे। दानोळीतील ही घटना केवळ गुन्हा नाही तर माणुसकीला काळिमा फासणारी आहे। पैशासाठी माणुसकीवर मात, दानोळीतील ही घटना प्रत्येकाला अस्वस्थ करून जाते। असेच अपडेट्स पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राइब करा।